विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाची शेती जास्त, तेवढ्याच कापसाच्या समस्या देखील जास्त. कापसाच्या लागवडीपासून कापसाच्या वेचणीपर्यंत आणि कापसाच्या उत्पन्नापासून ते एकूण शेतकऱ्याच्या आश्वासक हमीभावापर्यंत बरेचसे प्रश्न आहेत. म्हणजे एखाद्या वेळेस तंत्रज्ञान बदललं लागवडीचं ते काढणीपर्यंत तर काय घडू शकतं हे आपल्याला बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये पाहायला मिळेल. काही दिवसांपूर्वी आपण ही कापसाची शेती पाहिली होती. आज ती पूर्णपणे परिपक्व झालेली आहे आणि आज ती काढली जाते. शक्तिमान नावाचं यंत्र आहे. माझ्याबरोबर किशोर वाघ आहेत नाशिकचे, की जे ह्या क्षेत्रामध्ये आहेत. सर, काय सांगाल, किती वर्ष तुम्ही ह्या क्षेत्रात आहात आणि काय फरक पडेल ह्या तंत्रानं? नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव किशोर वाघ आहे. मी ह्या प्रोजेक्ट म्हणजे कॉटन सोल्युशन हा जो प्रोजेक्ट आहे तर ह्या प्रोजेक्टमध्ये मी लगभग 13 वर्षापासून काम करत आहे. तर आत्तापर्यंत आम्ही जे चेंजेस केलेले आहे की लागवड करायची पद्धत बदलली आहे. त्याच्यात आपण मेकॅनायझेशन कसं आणू शकतो, म्हणजे लावायला मशिनरी जसं प्लॅन्टर आम्ही कसं आणू शकतो, प्लॅन्टरने पेरणी करणे, नंतर स्प्रेइंग जे आहे ते एक प्रोटेक्टर म्हणून एक शक्तिमानचं एक प्रोटेक्टर बी आहे, बूम स्प्रेयर आहे, ते जवळजवळ 10 लाईन घेऊन चालतं. त्याच्याने स्प्रेइंग करणे म्हणजे कुठेतरी आपला केमिकलचा पैसा वाचल, स्प्रेइंगचा पैसा वाचल, दुसरं जी आपली मोठी समस्या आहे लेबरची ती वाचल, ते त्याच्यात आपण घ्या. आणि शेवटचं म्हणजे मशीन पिकिंग. याची जे मशीन पिकिंग जे तुम्ही बघत आहे याची कॅपॅसिटी 45 मिनिटाला 1 एकर कव्हर करण्याची आहे आणि एका दिवसात तुम्ही 15 एकरपर्यंत कव्हर करू शकता. आतापर्यंत किती एकर क्षेत्रात लागवड आणि काढणी अशा पद्धतीने केलेली? आता याच्यामध्ये चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. याच्यामध्ये सरकारने बी आता इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. अकोलामध्ये आपण ह्या वर्षीचं टार्गेट आहे 50,000 हेक्टरपर्यंत त्यांना लागवड करायची आहे आणि त्याच्यात मेकॅनायझेशन बी आणायचं आहे. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने 16,000 रुपये पर हेक्टर हे सुद्धा सबसिडीसुद्धा दिलेली आहे की ह्या पद्धतीने तुम्ही लागवड करा आणि मेकॅनायझेशन करा म्हणून. आत्तापर्यंत आम्ही 2010पासून हा प्रोजेक्ट चालू आहे. तर जवळजवळ 50,000 एकरच्या पुढं आपण लागवड बी झालेले आहे. अकोलात हे नेहमी दरवर्षी जवळजवळ 10 ते 12,000 हेक्टर ऑलरेडी लागतं आहे आणि ते वाढतच आहे. आणि सेम गुजरातमध्ये, तेलंगणामध्ये, तामिळनाडूमध्ये आणि MP मध्ये हा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि तिथं सबसिडी वगैरे सुद्धा भेटत आहे. एखाद्या शेतकरी गटाला ही मशीन घ्यायची म्हटलं तर मशीनचा खर्च किती, त्याचबरोबर लागवडी म्हणजे ही काढणीची मशीन आहे तर लागवडीच्या मशीनसहित खर्च किती, आणि जर भाड्याने म्हटलं तर शेतकऱ्यांना किती खर्च येतोय एकरी, असं साधारणपणे माहिती सगळं? बरं, आता मी सुरुवातीपासून घे. जर समजा लागवडीची पद्धत आहे, लागवडीमध्ये आपण प्लॅन्टर यूज करतो. तर त्याची मार्केटमध्ये प्राईज आहे, शक्तिमानचं प्लॅन्टर बी आहे, त्याची मार्केटमध्ये प्राईस 6 लाख रुपये आहे. जर शेतकऱ्यांना ते रेंटवर भेटत असतं तर ते रेंट जो आहे तो 1000 ते 1200 रुपयेपर्यंत पर एकर ते सोईंग करून देतात. त्याच्यामध्ये ते फर्टिलायझर प्लस सीड हे दोन्ही टाकतात एकाच वेळेस. ते प्लॅन्टरची म्हणजे खासियत अशी आहे की ते व्हॅक्यूम बेस प्लॅन्टर आहे. ते व्हॅक्यूमने ते सीड धरून ठेवतं आणि ज्या अंतरावर आपल्याला सीड टाकायचं आहे सिंगल सीड ड्रॉप करतं आणि त्याच्यात खाडी भरणी करायची गरज नाही पडत. त्याच्यामुळे ते चांगली पद्धत आहे. त्याच्यात आता दुसरं जे आहे ते प्रोटेक्टर जे बूम स्प्रेयर आपण म्हणतो ते मार्केटमध्ये तुम्हाला 300 ते 400 रुपये पर एकर प्रमाणे भेटू शकतं आणि त्याची मार्केटमध्ये प्राईस जे आहे ते 18 लाख आहे. त्याच्यामध्ये बिझनेस म्हणून बी तुम्ही बघू शकतात कारण ते 4000 एकरपर्यंत एका सीझनमध्ये ते करू शकतं. तिसरं जे आहे कॉटन पिकर. कॉटन पिकरची मार्केट प्राईस जी आहे ते 95 लाख आहे, पण शेतकऱ्यांसाठी जे भेटेल ते 10,000 रुपये एकरप्रमाणे किंवा 7 ते 8 रुपये पर KG प्रमाणे. जर उत्पादन जास्त असेल तर KG प्रमाणे जाईल आणि जर उत्पादन कमी असेल तर 10,000 रुपये एकरप्रमाणे होऊ शकतं. तर म्हणजे फार्मर शेतकऱ्यांना जे पडेल ते 7 ते 8 रुपयेप्रमाणेच पडणार आहे. माझ्यासोबत कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ संतोष करंजे सर आहेत. सर, जात बदलली आणि हे तंत्र बदललं तर काय फरक पडेल? निश्चित, कारण आज कॉटनच्या शेतकऱ्यांची, कपाशी शेतकऱ्यांची समस्या अशी आहे की मजुरांची कमतरता आहे आणि त्यामुळं कापूसकडून शेतकरी आता डायव्हर्ट व्हायला लागलेले आहे. मधल्या काळामध्ये सोयाबीनमध्ये आले आणि सोयाबीनचे भाव कमी झाल्यानंतर पुन्हा कपाशीचे परत शेतकरी याच्याकडे वळाले. पण एक मूळ समस्या जी आहे ते जिरायत भागात कॉटन जास्त होतो आणि जिरायत भागातल्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना कॉटन लावायचं जर असेल तर हे सगळ्यात चांगलं तंत्रज्ञान आहे. तर ह्याच्यामध्ये एक सिम्पोडिया टाईपच्या व्हरायटीज असतात, त्या सरळ वाढतात आणि एकावेळी मॅच्युरिटी येणाऱ्या त्या व्हरायटी असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे बऱ्याचशा प्रायव्हेट कंपनीच्या व्हरायटी आलेल्या आहेत. त्यातलीच एक ही आपल्याला पाहायला मिळते ती अशी व्हरायटी आहे की एकावेळी त्याचे बोल सगळे उमलतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये लागवड अंतर जे आहे ते फार मशीनच्या दृष्टीने 3 फूट ठेवावं लागतं. म्हणजे ओळीतलं अंतर 3 फूट आणि रोपातलं अंतर अर्धा फूट. म्हणजे एका एकरामध्ये
30,000 रोपांची संख्या लागते, जी सामान्यतः शेतकरी 5 फूट बाय 1.5 फूट किंवा 5 फूट बाय 2 फूट या अंतरावर लावतात. तिथं साधारण 6,000 रोपांची संख्या असते आणि इकडे आपली 30,000 म्हणजे नेहमीपेक्षा 5 पट रोपांची संख्या आहे की ज्याच्यामुळे एका झाडाला साधारणपणे 15 जरी बोंड आली तर एका एकरामध्ये 15 क्विंटलपेक्षा खाली उत्पादन येत नाही. जी सामान्यतः शेतकऱ्याचं उत्पादन फक्त 3 ते 4 क्विंटल आहे, हे आपल्याला करायचं आहे. म्हणजे लागवड तंत्रज्ञान बदलून मॅकनाइज करायचं आहे आणि शिवाय वेचणी करताना जे काही लेबरची समस्या आहे किंवा वेचताना मजूर कमतरता असल्यामुळे लॉसेस जास्त आहेत ते इथं एका वेळी होणार आहे. आज शक्तिमानसारखी कंपनी जी आहे ते फक्त 45 मिनिटामध्ये एकर काढत असेल तर एकेका शेतकऱ्याचा 5 एकर असतो, 10 एकर असतो कापूस, तो एका वेळी सगळं वेचला जाईल आणि त्याला मार्केटला देताना एका वेळी जाईल आणि क्वालिटीचा पण त्याच्यामध्ये काही हॅम्पर होत नाही, दर्जा एकसारखा राहतो. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे भाग आहे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे सरळ वाढत असल्यामुळं त्याला थोडीशी वाढ थांबवावं लागते. बोंडातलं अंतर आपल्याला कमी करण्यासाठी वाढ रोधक जे औषधं आहेत ते मारावे लागतात. साधारणपणे 50 दिवसानंतर किंवा 75 दिवसानंतर एखादी फवारणी आपल्याला आवश्यकतेनुसार घ्यावी लागते. याच्यामध्ये दुसरं सगळ्यात महत्त्वाची समस्या जी आहे की ज्यावेळी आपण हे काढणी करतो त्यावेळी ह्याच्यावर असणारी पानगळ करण्यासाठी औषध मारावं लागतं आणि ते पण इझिली शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर हे औषध जे आहे ते एकदा मारलं की सगळं कापूस उघडा होतो आणि फक्त बोंड उघडे राहतात की ज्यामुळे लगेच मशीन आपण चालवून पूर्णपणे सगळे कापूस वेचून घेऊ शकतो. तर यासाठी आपले कापूस संशोधन केंद्र जे आहे नागपूरचं त्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलेलंच आहे. त्यांचं यावर्षी शिफारस पण आलेली आहे. त्यामुळं आपल्याला आता या तंत्रज्ञानासाठीच गरज आहे कारण कापूस म्हणजे आपलं पांढरं सोनंच आहे आणि विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी, खानदेशातल्या शेतकऱ्यांसाठी किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागामध्ये आता कापूस व्हायला लागला आहे. तर शेतकऱ्यांनी कापूस लावताना हे तंत्रज्ञान समजून घेतलं पाहिजे. अन्यथा मजुराच्या कमतरतेमुळे हे शेतकरी याच्याकडून दुसरीकडे जाऊ शकतात. पण आता मशीन आहेत, ऊसासाठी जसं आपण हार्वेस्टर आणले तसं याचं पण मशीन आहे. तर हे सगळ्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात येऊन पाहिलं पाहिजे. सीइंग इज बिलिव्हिंग म्हणतो त्या पद्धतीने हे पाहिलं पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. या संदर्भात शेतकऱ्यांशी बोलताना किशोर वाघ यांनी फार अतिशय महत्त्वाची माहिती दिली, ती आपण पाहूयात. मशीन बघताय याला आपण कॉटन मास्टर म्हणतो, म्हणजे आपल्या भाषेत आपण याला कॉटन पिकर म्हणतो. 8037 याचा नंबर आहे. हे तुम्हाला सेल्फ प्रोपाइल्ड मशीन आहे. याच्यामध्ये तुम्ही हे समोर जे बघताय तर हे कॉटन 2 लाईन घेऊन चालतं. याला आपण स्पिंडल म्हणतो. स्पिंडल काय करतं, जे कपाशी फुललेले आहे तर त्याला रॅप करतं, म्हणजे त्या स्पिंडलला गुंडाळलं जातं. गुंडाळून इथं पुढे एक ड्रम असतो. एक ड्रममध्ये 480 स्पिंडल असतात, असे 12 हे असतात आणि असं सेम ड्रम पाठीमागं असतो. ज्यावेळेस ते पिकिंग करतं तर त्यावेळेस ते 80% कॉटन पुढचा ड्रम वेचून घेतो आणि राहिलेला 20% कॉटन पाठीमागचा ड्रम तो वेचत असतो. वेचल्यानंतर तो कॉटन ज्यावेळेस डॉपर कॉलमकडे जातो तर डॉपर कॉलम त्याला खाली कॉटन पाडून हवेच्या प्रेशरने वरती टाकलं जातं. हे कॉटनला सक करत नाही, या स्पिंडलला रॅप होतो. ही टेक्नॉलॉजी आपण 2200 RPM वर चालत असतो. त्याच्यामुळे हा जो स्पीड तुम्ही बघितला आहे तेवढा रिक्वायर्डच असतो. आता लावायची पद्धत, याला लावायची पद्धत सुद्धा बदलावं लागते. रो टू रो डिस्टन्स हे 3 फूट ठेवावं लागतं आणि प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स हे तुम्हाला अर्धा फूट ठेवावं लागतं. म्हणजे एका एकरात आपण 30,000 झाडं लावतो. एका झाडापासून एक्सपेक्टेशन असतं तर 20 ते 25 बोंडाची. म्हणजे जे आपलं आर्थिक उत्पादन आहे, एकरी उत्पादन जे तुमचं कमीत कमी 15 ते 20 क्विंटलपर्यंत येऊ शकतं. जे हायब्रिड आपण निवडतोय ते 140 दिवसात येतात आणि 140 दिवसात आल्यामुळं आपण सेकंड पीक बी घेऊ शकतो. ही सिंपल तरीका आहे माहीत. आपली जी पद्धत आहे आपल्याला ती बदलावं लागणार. याच्यात व्हॉल्वोचं इंजन दिलेलं आहे. व्हॉल्वो इंजिन तुमचं 141 HPचं आहे. ठीक आहे. 1 एकर आपलं 45 मिनिटामध्ये कंप्लीट करतं. डिझेल कंझम्पशन एका तासाला हे कमीत कमी 15 ते 16 लिटर लागतं. त्याला साधारणपणे खर्च किती? हा जो खर्च आहे जे आपण शेतकऱ्याला हे जर दिलं रेंटवर ते एकरी 10,000 रुपयेपर्यंत तुम्ही घेऊ शकता. शेतकऱ्यांना खर्च येईल. म्हणजे जर त्यांनी क्विंटलवर केलं तर एकरी तुम्हाला पर केजी जे आहे ते 7 ते 8 रुपयापर्यंत पडू शकतं. लागवडीला मशीन पण लागणार ना स्पेशल? हां, याच्यासाठी जी लागवड आपण करतो तर त्याच्यात प्लॅन्टर यूज केला जातो. त्या प्लॅन्टरची कॅपॅसिटी असते एका दिवसाला 20 एकर करण्याची. ते
ती जी पद्धत आहे त्याच्या व्हॅक्यूम बेस प्लेट असते त्याच्यात, ते व्हॅक्यूमने ते सीड धरलं जातं आणि एक एक सीड ड्रॉप केलं जातं जेवढं आपल्याला अंतर पाहिजे. आता याला अंतर जे पाहिजे ते अर्धा फूट म्हणजे 15 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर, तिथं तुमचं सिंगल सीड ड्रॉप होईल. एकच सीट ड्रॉप झाल्यामुळे तुमची स्ट्रेट लाईन येईल, गॅप फिलिंग करायची गरज म्हणजे खाडे भरणी करण्याची गरज नाही पडत. त्याची प्राईस जी आहे मशीनची जी आहे प्लांटरची प्राईस आहे ती 6 लाख आहे. ही जे मशीन बघताय तुम्ही याची प्राईस आहे 95 लाख. गव्हर्नमेंट याला पुढं जाऊन 40% किंवा 50% पर्यंत सबसिडी देऊ शकते. प्लांट हाईट याची जी आयडियल म्हणजे मशीनसाठी पाहिजे ते 3-3.5 पर्यंत पाहिजे. मशीन ही 5-5.5 फुटापर्यंत किती बी हाईटपर्यंत करू शकते, पण जेवढं जास्त हाईट राहील तेवढं तुमचं उत्पादन कमी आणि लॉसेस वाढतील. आता हे जे तुम्हाला दिसतंय तर याच्यामध्ये ट्रॅश येणार आहे, पण ट्रॅश आल्यानंतर सुद्धा जिनिंगमध्ये एक प्री क्लिनर नावाची इक्विपमेंट असतं. ते तुमचं प्री क्लिनिंग केल्यानंतर जसं नॉर्मल कॉटन असतो तसंच ते ट्रॅश काढून ते मार्केटमध्ये नॉर्मल कॉटन होतो आणि तो तुम्ही मार्केटमध्ये मार्केट भावाने विकू शकता. आणि जे तर तुम्हाला थोडेफार लॉसेस दिसत आहे, ऑलरेडी आपण एवढं उत्पादन वाढवलं आहे की हे जे लॉसेस असतात ते जास्तीत जास्त 0.5% किंवा 1%. तुम्ही जर नॉर्मली वेचला तर नॉर्मली कॉटन जो आहे कॉटन ह्या पद्धतीचा असतो. ज्यावेळी स्पिंडल याला रॅप करतं, रॅप केल्यानंतर ते असं ओढलं जातं. जिथं ओढल्या नाही गेलं आहे तर थोडासा राहिल्यानंतर तर तो कॉटन असा ताणला जातो. ताणलेला कॉटन म्हणजे तुम्हाला जो सुटलेला दिसतोय तो ताणलेला असतो. त्याच्यात सीड नसतं, फक्त धागा असतो. म्हणजे तुम्ही जर कलेक्ट बरी केलं तर त्याचं वजन जास्त येत नाही. त्याच्यामुळं त्याचे लॉसेस तुम्हाला फक्त दिसतात, कारण कॉटन हा व्हाईट असल्यामुळे आपल्याला दिसतोय, पण त्याचे ॲक्च्युअलमध्ये लॉसेस जे आहे ते 1%पेक्षा जास्त नाही आहे. एकंदरीतच जर आपण शेतीचं तंत्र लागवडीचं आणि काढणीचं बदललं तर नेमकं काय घडू शकतं हे आपण आता पाहत आहोत. कापसामध्ये नवीन क्रांती येण्याची गरज आहे, कारण विदर्भ आणि मराठवाड्यातल्या समस्या शेतकऱ्यांच्या अधिक आहेत. या शेतकऱ्यांच्या समस्येवर मात करायची असेल तर मेकॅनायझेशन हाच त्यावरचा एक महत्त्वाचा पर्याय आहे. त्याचबरोबर नव्या जातींची निवड आणि अधिकाधिक उत्पादनावर भर, जेणेकरून हमी भाव जरी कमी राहिला तरी उत्पादन वाढलं तरी उत्पन्नामध्ये शेतकरी आश्वासक उत्पन्न मिळवू शकतात. हाच यामागचा मंत्र आहे. धन्यवाद.